चाकू हल्ल्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढण्यात आला आणि आता त्याची तब्येत ठीक आहे। मात्र मध्यरात्री 2 वाजता सैफच्या घरातच त्याच्यावर हल्ला झाला। त्यानंतर तो चक्क ऑटो रिक्षानं हॉस्पिटलमध्ये आला। त्या रिक्षा चालकानं तो संपूर्ण प्रसंग सांगितलेला आहे। पाहूया त्या संदर्भातलाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला ऑटोनं लीलावती रुग्णालयात आणलं। सैफला रुग्णालयात आणणारा हाच तो ऑटो चालक भजन सिंह शर्मा। अचानक गेट समोरून जात असताना एका महिलेचा आवाज आला आणि आपण थांबलो। त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात आणल्याचं भजन सिंह यांनी सांगितलंय। मैं रात में जैसे गाड़ी निकालता हूँ गलियों से, तो गलियों से जा रहा हूँ, ठीक है, सतगुरु करके एक बिल्डिंग है, वहाँ से आवाज़ आता है, रिक्शा एक आंटी भाग के आती है, रिक्शा हाँ, तो मैं घुमा के बोला कि किसी को घाव लगा है, तो मैं बैठ के बोला गेट पे गाड़ी लगाओ। तो मैं ऐसा घूम के गाड़ी लगाता हूँ, जैसे 2-4 लोग गेट से निकलते हैं, मुझे पता नहीं है सैफ अली खान है, हाँ, तो वो बैठते हैं आराम से रिक्शे में, खून से ऐसा लथपथ है। कहाँ चोट लगी थी? चोट में ऐसा नहीं देखा मैं, यानी खून लगा, जैसे ब्लड लगा था ना, कट लगे होते हैं, तो देखा तो उसमें लगा ब्लड से, जैसे वाइट कुर्ता था, पजामी थी, तो वो सब दिखा। सैफ अली खान आपल्या ऑटोमध्ये बसल्याची कल्पनाही नव्हती। जेव्हा रुग्णालयात पोहोचलो तेव्हा सैफनं तिथल्या कर्मचाऱ्यांना मैं सैफ अली खान हूं असं म्हटल्यावर आपण ज्याला रुग्णालयात आणलं तो अभिनेता सैफ अली खान असल्याचं समजलं असं ऑटो चालकानं सांगितलंय। आपको पता था ये सैफ अली खान थे जिनको आप? नहीं, मेरे को ये नहीं मालूम था। जब अस्पताल में पहुंचाया इसके बाद आपका रिएक्शन क्या था? क्योंकि उनको अस्पताल लेके गया, फिर ये खबर सामने आई कि वो घायल हो चुके हैं। हाँ, जब खबर क्या, मेरे को सुबह जब उतरे हैं, उतरने के बाद जब स्टाफ को बुलाया गया है स्ट्रेचर मंगाने के लिए कि मैं सैफ अली खान हूँ, फटाक से स्टाफ बुलाओ, सॉरी, तो इसके लिए जब बोला है तब मुझे पता चला कि ये सैफ अली खान है। कुछ आपको पैसा वैसा आपने लिया वहाँ? नहीं, कोई पैसा भी नहीं लिया। आपने फ्री में किया और पूछा भी नहीं है जी। हाँ जी। और क्या कुछ कहना चाहते हैं? अभी सरकार ने आपकी दखल लेनी चाहिए या फिर कुछ करना चाहिए? आपने तो जान बचाई होगी। अरे जान बचाई, जो मेरा फर्ज था वही मैंने पूरा किया, जो मेरा कर्तव्य था। लेकिन आप कहीं पे भी नहीं थे, किसी को पता नहीं था? नहीं, हाँ, नहीं, कोई नहीं पता था किसी को। हल्ला झाल्यानंतर सैफ रक्तबंबाळ झाला होता, पण त्याच वेळी घरी ड्रायव्हर उपलब्ध नव्हता। त्यामुळे सैफ अली खानला ऑटो रिक्षानं लीलावती रुग्णालयात आणलं। हल्ल्यानंतरचा करीना कपूरचा जो व्हिडिओ समोर आलाय त्या व्हिडिओमध्ये एक ऑटो रिक्षा दिसतेय। त्याच ऑटोमधून सैफला हॉस्पिटलमध्ये आणलं। हॉस्पिटलपर्यंत ऑटोनं आल्यानंतर आतमध्ये पाठीत चाकूचा तुकडा असताना सैफ चालत आत आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यांच्या पाठीमध्ये शार्प ऑब्जेक्ट लॉज होता, तरी ते चालत आले होते, ते चालू शकत होते, ते रिक्षाने आले असं आम्हाला कळलेलं आहे। पण आत्ताची जी परिस्थिती आहे, आम्ही खूप खुश आहे की ते चांगले रिकवर करतायत आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की ते लवकर डिस्चार्ज त्यांचा कधी डिस्चार्ज होईल? आता किती दिवसाचा बेड रेस्ट आहे? त्यांचा प्रोग्रेस बघून आम्ही डिसिजन घेणार आहे। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचे 2 सीसीटीव्ही आता समोर आले आहेत। याआधी हल्ला करून पळून जातानाचं फुटेज समोर आलं होतं, पण आता सैफच्या सद्गुरू शरण इमारतीमध्ये शिरून पायऱ्यानं हल्लेखोर कसा 12व्या मजल्यावर जातोय हे दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। गुरुवारच्या मध्यरात्री 1:37 हल्लेखोर इमारतीमध्ये प्रवेश करून लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी जातोय। इमारतीत जात असताना आरोपीच्या पाठीवर बॅग आहे आणि त्यानं तोंडावर स्कार्फ बांधलेला आहे। हल्ला केल्यानंतर 2:33 पायऱ्यांनी तो खाली उतरताना दिसतोय। खाली उतरताना मात्र त्यानं तोंडावर रुमाल वगैरे काहीही बांधलेला नाही, पण पाठीवर बॅग दिसतेय। सीसीटीव्हीवर जो रेकॉर्ड झालेला टायमिंग आहे त्यावरून हल्लेखोर 55 ते 57 मिनिटं सैफच्या घरात होता। आता सीसीटीव्हीवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय। या ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव शाहिद असून तो गोरेगावमध्ये राहतो। सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोरासारखाच ताब्यात घेतलेला व्यक्ती दिसतोय। पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली आहे। चेहऱ्यामध्ये साधर्म्य असल्यानं त्याला ताब्यात घेतलं, मात्र हा तोच हल्लेखोर किंवा संशयित आरोपी नाही असं पोलिसांनी सांगितलंय। पण त्याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून याआधी त्याच्यावर 5 ते 6 घरफोडीचे गुन्हे असल्याची माहिती आहे। सिमिलर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेल्या सिमिलर दिसणाऱ्या व्यक्तीला सध्या चौकशीसाठी आणलं गेलेलं आहे। तो संशयित म्हणून त्याला अटक केलं गेलेलं आहे। जो काही आरोपी आहे त्याला विविध सीसीटीव्हीच्या मार्फत त्याला ट्रॅक केलं जात आहे।
आणि त्याची मुवमेंट ही लक्षात येते, त्यामुळे लवकरच तो देखील पकडला जाईल. की सध्या आता आहे तो लुकलाईक आहे, तो त्याच्याकडे दिसणारा आहे, त्याला संशय म्हणून त्याला सध्या त्याची चौकशीसाठी त्याला आणलं गेलेलं आहे आणि अटक नाही केली, त्याला त्याची चौकशी सध्या चालू आहे. सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यासाठी हल्लेखोरानं याच शेजारच्या इमारतीमध्ये शिरून वॉल कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारली आणि सैफ अली खान राहत असलेल्या सद्गुरू शरण या इमारतीत प्रवेश केला. नंतर गेटवरून सुरक्षा रक्षकांची नजर चुकून पायऱ्यानं तो 12व्या माळ्यावर आला. पण नंतर घरात कसा शिरला, घरात शिरण्यासाठी दार कसं उघडलं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हल्लेखोराला कुणी मदत केली का याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे धागेदोरे कार्पेंटरपर्यंत पोहोचले. सैफ अली खानच्या घरी सध्या फ्लोअर पॉलिशिंग आणि फर्निचरचं काम सुरू आहे. त्यामुळे संशयित म्हणून 3 कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कामगारांनी सैफच्या हल्लेखोराला काही मदत केली का या अँगलनं देखील तपास सुरू आहे. मेरे अब्बा को लेकर आए. क्या करते आपके अब्बा? फर्नीचर का काम करते. फर्नीचर का. कितने दिन से वहाँ पर काम पर जा रहे थे वो जिस दिन काम शुरू किया उसके दूसरे दिन रात में किसी ने ऐसा किया है. 15 साल से 10 साल से जो उनके वहाँ घर पे भी काम करे नौकर लोग, उन लोग भी है और भी मेरे अब्बा के जो है सब जन है वहाँ पे. सैफ अली खान के घर पे काम चालू था उनका या किसी और के में चालू था? नहीं, सैफ अली के काम पे. क्या काम चला ये काम? नहीं, जिस दिन समझो आज चालू हुआ तो रात में ऐसा काम हो गया, फिर मेरे अब्बा को रात में ही बुला. अभी कुछ पुलिस ने बताया आपको? नहीं, वो बोले जाओ कोई दिक्कत की बात नहीं, अभी सब बात चालू है, इंक्वायरी दे रहे सब. सैफ अली खानवर हल्लेखोरानं पाठीत जो वार केला त्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. पाठीतून चाकू मणक्यापर्यंत शिरला आणि चाकू तुटला. यावेळी सैफ आणि हल्लेखोरामध्ये झटापट झाली. हा त्याच चाकूचा तुकडा आहे जो ऑपरेशन करून डॉक्टरांनी काढलाय. हा चाकू मणक्याला टच झाला, मात्र मणक्याच्या आत न शिरल्यानं मोठा अनर्थ टळलाय. नाहीतर पॅरालिसिसचा धोका होता असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. शार्प ऑब्जेक्टचा समोरचा भाग तुटून स्पायनल कॉर्डमध्ये लॉस झालेला, स्पायनल कॉर्डच्या बाहेर लॉस झालेला आणि तिथे तो नर्व स्ट्रक्चरला टच होत होता, पण डॅमेज नव्हता. तिथलं जे फ्लुइड होतं पाठीचं पाणी ज्याला आपण सेरिब्रो स्पायनल फ्लुइड होतं ते लीक होत होतं. ऑब्जेक्ट काढला आणि ते लिकेज होतं, त्याला आम्ही सुचर करून रिपेअर केलेलं आहे. ते रिकव्हरी खूप छान प्रकारे करतायत, ते बोलतायत. त्यांना नॉर्मल डाएट चालू केलेला आहे, त्यांना मी चालवून पाहिलेलं आहे, ते चालतायत. कुठलंही पॅरालिसिस किंवा काही इंजुरी परमनंट डॅमेज नाही आहे. सैफ अली खानची तब्येत सध्या ठीक आहे, पण हल्ला चोरीच्याच उद्देशानं झाला का? हल्लेखोर नेमका कोण होता हे शोधण्याचं आव्हान सध्या वांद्रे पोलिसांसमोर आहे. गोविंद ठाकूरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.